सर्व मित्रांना शिवसकाळ. राहुल खैरमोडे व्लॉग्स यूट्यूब चॅनलवर मी राहुल आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आंबा लागवड समस्या आणि उपाय सिरीज अंतर्गत केलं जाणारं आंबा बागेचं उत्तम असं व्यवस्थापन याच्याबद्दल आपण माहिती घेत आहोत. आणि क्रमांक 378च्या या स्पेशल आणि इंटरेस्टिंग एपिसोडमध्ये आज आपण सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील एरफळे गावातील आंबा उत्पादक शेतकरी बांधव सन्माननीय बाळासाहेब भिसे यांच्या यशस्वी आंबा बागेची माहिती आज आपण आजच्या व्लॉगमध्ये आपण घेणार आहोत. आपण पाहू शकता स्क्रीनवरती दिसणारं केशर या जातीचं हे झाड आहे. आणि जून 2024 रोजी आपण आदरणीय भिसे साहेबांच्या बागेमध्ये साधारणपणे 2 वर्ष वयाच्या रोपांची लागवड आपण या ठिकाणी जून 2024 साली आपण केलेली होती. मी याला यशोगाथा अशा अर्थानं म्हणतोय की जून 2024 पासून जून 2025 पर्यंत म्हणजे जवळजवळ 1 वर्ष आपण त्या झाडाची चांगली वाढ व्हावी, त्याला चांगल्या प्रकारचं पोषण मिळावं या दृष्टीनं वर्षभर आपण अतिशय चांगले प्रयत्न आपण केले. ज्याच्यामध्ये प्रामुख्यानं या ठिकाणी पहिल्या वर्षामध्ये झाडाच्या केलेल्या एकूण 3 छाटण्या असतील. त्याचबरोबर झाडाची आदर्श वाढ व्हावी या दृष्टीनं आपण केलेलं पावसाळी खताचं व्यवस्थापन असेल. त्याचबरोबर झाडाला आणखी भर या ठिकाणी मिळावी म्हणून आपण या झाडांना हिवाळी खत व्यवस्थापन देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण केलेलं होतं. आणि आज मी तिला आपण पाहू शकता बरोबर 1 वर्षाच्या प्रयत्नानंतर आपण जर स्क्रीनवरती पाहिलं तर आपल्या लक्षामध्ये येईल साधारणपणे 6 ते 6.5 फूट उंचीची वाढ या ठिकाणी झाडाची झालेली आहे. 1 वर्षामध्ये आपण त्याला केलेल्या फवारण्या, पाण्याचं अचूक व्यवस्थापन, त्याचबरोबर केलेलं खताचं व्यवस्थापन याचे रिझल्ट आपल्याला या ठिकाणी मिळतात. मी आपल्या व्लॉगच्या निमित्तानं नेहमीच सर्व शेतकरी बांधवांना सांगत असतो की आंबा झाडाच्या बाबतीमध्ये लागवड केल्यानंतर जर आपण 1 वर्षभर जर सुनियोजित आपण जर व्यवस्थापन केलं तर नक्कीच चांगले रिझल्ट पुढील वर्षीपासून मिळत असतात. आणि बरोबर जून 2024 ते जून 2025 या कालावधीत आपण जे योग्य व्यवस्थापन या बागेचं केलं त्याप्रमाणे अगदी पुढच्या वर्षी म्हणजे जून 2026 नंतर या ठिकाणी आपण प्रत्यक्ष पाहू शकता मार्च महिन्याचा अखेर या ठिकाणी आता आहे. आणि स्क्रीनवरती आपण पाहिलं तर आपल्या लक्षामध्ये येईल की केशर या जातीचं साधारणपणे 300-325 ग्रॅमचं फळ आज या ठिकाणी आपल्या बागेमध्ये तयार आहे. हे करत असताना संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये या ठिकाणी असणारं प्रतिकूल आंब्यासाठीचं वातावरण आणि अगदी प्रामुख्यानं कोकणामध्ये सुद्धा मिळणारा जो हापूस आहे तो यावर्षी अगदी साधारणपणे 10 ते 15% फळधारणा या ठिकाणी झाली. वाढलेली थंडी किंवा थंडीनं जास्त वेळ या ठिकाणी वास्तव केल्यामुळं आलेला मोहर बऱ्यापैकी करपून गेला आणि ह्या करपल्याचा परिणाम या ठिकाणी फळधारणेवरती झाला. मात्र मी आवर्जून सर्व शेतकरी बांधवांना या ब्लॉगच्या निमित्तानं सांगू शकतो की आदरणीय बाळासाहेब भिसे यांच्या बागेमध्ये आपण ही जी भरगच्च फळधारणा आपण पाहत आहात तर ही फळधारणा करत असताना आपण याला अर्ली हार्वेस्टिंग मेथडचा वापर आपण या ठिकाणी याला केलेला होता. जर योग्य नियोजन आपण जर केलं तर नक्कीच आदर्श अशी फळधारणा आपण घेऊ शकतो. स्क्रीनवरती आपण जे झाड पाहत आहात तर केवळ मी बागेमध्ये आलेल्या एकाच चांगल्या झाडाची तुम्हाला शूटिंग करून या ठिकाणी फळं दाखवतोय अशातला काही भाग नाही. आपण जर संपूर्ण बागेमध्ये जर पाहिलं तर आपल्या लक्षामध्ये येईल की बागेतल्या प्रत्येक झाडाला या ठिकाणी साधारणपणे 35 ते 40 याप्रमाणे फळधारणा या ठिकाणी झालेली पाहावयास मिळते. सांगण्याचा हेतू हा आहे की जर आपण योग्य व्यवस्थापन केलं, आता समोर स्क्रीनवरती जर दिसतंय ते आपण पाहू शकता हे हापूस या जातीचं हे झाड आहे. या झाडाला देखील झालेली फळधारणा आपण पाहू शकतो. बघा आपण पाहू शकतात बरोबर देवगड हापूस या जातीचं हे फळ आहे. आत्ता फळ साधारणपणे किमान 300 ग्रॅमच्या आसपासचं हे फळ आहे. जर अशा प्रकारची लागवड जर आपल्या सर्वांना जर यशस्वी करायची असेल, यशस्वी अशा अर्थानं म्हणतोय की लोक बऱ्याच वेळा या ठिकाणी अनुकरणातून कोणीतरी लागवड केली आपणही त्या पद्धतीनं करूया अशा पद्धतीनं या ठिकाणी लागवड करतात आणि त्याचं प्रॉपर योग्य नियोजन न केल्यामुळं या ठिकाणी पुन्हा मग त्याच्यामध्ये अपयश आलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. मात्र आदरणीय भिसे साहेबांच्या या बागेमध्ये आपण स्क्रीनवरती पाहताय मगाशी आपण देवगड हापूस पाहिला, आता स्क्रीनवरती दिसतोय हा या ठिकाणी दूध पेढा या जातीचा हा आंबा आहे. आपण पाहू शकता अतिशय भरगच्च अशी फळधारणा या ठिकाणी या झाडाला झालेली आहे.
एकूणच जर आपण फळबाग लागवडीमध्ये जर आपण त्याच्यामध्ये असणारे जे होप्स आहेत याच्याबद्दल जर आपण चर्चा केली तर आपल्या लक्षामध्ये येईल की जी व्यक्ती या ठिकाणी सुनियोजित पद्धतीने या ठिकाणी काम करते तर त्याला नक्कीच याच्यामध्ये यश आलेलं पाहावयास मिळतं. संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये जरी फळधारणा या ठिकाणी कमी असली तरीसुद्धा आदरणीय भिसे साहेबांच्या बागेमध्ये असणारी ही फळधारणा पाहिली तर आपल्या सर्वांच्या नक्कीच लक्षामध्ये येईल की अचूक योग्य व्यवस्थापन जर केलं तर नक्कीच झाडाची आदर्श वाढ, झाडाचं चांगलं आरोग्य आणि ह्या आरोग्याबरोबर भरगच्च अशी फळधारणा पण आपण या निमित्तानं घेऊ शकतो. हे करत असताना मी नेहमी आवर्जून सांगतो की अनुकरणापेक्षा जर आपण त्याचा अभ्यासपूर्वक जर या ठिकाणी सूक्ष्म नियोजन केलं तर नक्कीच या ठिकाणी आपण त्याच्यामध्ये यशस्वी होऊ शकता. बघा स्क्रीनवरती अतिशय घडामध्ये सुंदर लागलेले आंबे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. मी थोडंसं झूम करून दाखवायचं. आदरणीय साहेबांच्या बागेमध्ये झालेली फळधारणा आपण या ठिकाणी या निमित्तानं पाहू शकता. हे नियोजन करत असताना दादा इकडे या. हे नियोजन करत असताना आपण आता साधारणपणे 200+ आपली या ठिकाणी ही फळधारणा झालेली आहे आणि आपण याला प्रॉपर बॅगिंग करतो आहे. म्हणजे जसं खत पाणी फवारणी याचं आपण अचूक नियोजन केलेलं होतं तसं अगदीच एक्सपोर्ट क्वालिटीची फळं तयार व्हावीत या उद्देशानं आपण या ठिकाणी फ्रूट ग्रोथ बॅग्स किंवा ज्याला आपण फ्रूट प्रोटेक्शन बॅग्स असं म्हणतो त्यासुद्धा या ठिकाणी आपण लावणार आहोत. आपण स्क्रीनवरती पाहू शकता डबल कोटिंग असणारी दियान ॲग्रीटेकची ही बॅग आहे आणि आपण सर्व फळांना या ठिकाणी ह्या बॅग्स आपण लावतो आहे. हेतू हाच आहे की ग्राहकाला अतिशय चांगल्या प्रकारचा दर्जेदार या ठिकाणी आंबा मिळावा. त्याच उद्देशानं आपण या ठिकाणी ही सर्व मॅनेजमेंट आपण करतो आहे. आपण पाहिलं तर लक्षामध्ये येईल साधारणपणे ही जी फ्रूट प्रोटेक्शन बॅग असती ही त्याच्यामध्ये डबल कोटेड बॅग असते. ही डबल कोटेड बॅग लावण्याचा हेतू नेमका हा असतो की अतिउष्णतेमुळे सूर्यापासून जे फळाला जो त्रास होतो मग त्याच्यामध्ये प्रामुख्यानं सन बर्निंग असेल तर सन बर्निंगपासून जर आपण ही बॅग लावली तर फळाचं संरक्षण होत असतं. बऱ्याच वेळा शेतकरी बांधवांच्यामध्ये हे समज असतात की जर आपण फळाला जर अशा पद्धतीनं जर आपण पॅक केलं तर या ठिकाणी त्याला पुरेसा सूर्यप्रकाश मिळणार नाही किंवा त्याच्या वाढीवरती परिणाम होईल. तर मी या व्लॉगच्या निमित्तानं आवर्जून नक्की सांगू शकतो की फळाचा असणारा हा जो देठ आहे ह्या देठातून त्याला सगळा या ठिकाणी फूड आणि वॉटर सप्लाय होत असतो आणि त्यामुळं फळाला कुठल्याही प्रकारचे या ठिकाणी त्रास होत नाही. उलट जसं मी तुम्हाला सन बर्निंग सांगितलं त्याच पद्धतीनं असणारी जी फ्रूट फ्लाय आहे किंवा फळमाशी आहे तर या फळमाशीपासून सुद्धा या फळाचं संरक्षण होतं. नॉर्मली जर आपण पाहिलं तर लक्षामध्ये येतं की काढलेले एकूण आंब्यांपैकी साधारणपणे 5 ते 10% आंबे पिकत घातल्यानंतर खराब होत असतात. मग त्याच्यामुळं होणारं जे नुकसान आहे हे नुकसान आपण या ठिकाणी या फ्रूट प्रोटेक्शन बॅग्समुळे आपण थांबवू शकतो. म्हणजे मी मगाशी म्हटलं त्या पद्धतीनं सन बर्निंगपासून त्याचा बचाव करणं, त्याचबरोबर फ्रूट फ्लायचा या ठिकाणी असणारा त्रास कमी करून टाकणं आणि एकदा का ह्या बॅग्स बांधल्या की आपण झाडाला केल्या जाणाऱ्या पूर्ण फवारण्या आपण बंद करत असतो. फवारण्यांचा खर्च देखील त्या ठिकाणी कंट्रोल होत असतो. या बॅगच्या बाबतीमध्ये मी आवर्जून इंटरेस्टिंग गोष्ट नक्की सांगेल की ह्या पुन्हा रियुजेबल बॅग्स असतात. म्हणजे चालू वर्षी जरी आपण ही बॅग वापरली तर या ठिकाणी आंबे तयार झाल्यानंतर जेव्हा या बॅग्स काढता आपण तर या काढल्यानंतर बॅग आपण चांगल्या झटकून घेतल्या आणि पुन्हा जर व्यवस्थित ठेवल्या तर पुढील वर्षी देखील आपण त्याला आपण ह्या यूज आपण करू शकतो. मग अशा प्रकारचं आपण नियोजन जर केलं तर नक्कीच यशस्वी आंबा बाग आपण करू शकतो. हे करत असताना ह्या व्लॉगच्या निमित्तानं आवर्जून सर्व शेतकरी बांधवांना सांगेन की ह्या बॅग्स वापरल्यानंतर सन बर्निंग थांबल्यामुळं किंवा आपले जे हाताचा असणारा स्पर्श किंवा इतर गोष्टींचा जो प्रादुर्भाव असतो तो थांबल्यामुळं ह्या फळांना अतिशय चांगला असा आकर्षक रंग येत असतो. आपण पाहू शकतात आत्ताच या फळाला थोडीशी गुलाबी शेड यायला सुरुवात झालेली आहे आणि ही आलेली गुलाबी शेड जर आपण प्रॉपर जर आपण या फळांना जर बॅगिंग केलं तर तयार होणारा आंबा हा अतिशय देखणा, सुरेख आणि ग्राहकाच्या पसंतीला उतरणारा असतो आणि म्हणूनच आपण ह्या फ्रूट प्रोटेक्शन बॅग्स आपण या ठिकाणी आपण बांधतो आहे. आपण ह्या बांधत असताना आपण याचं प्रात्यक्षिक देखील पाहू शकतात.
पिशवी उघडल्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी आतून पिशवी मोकळी करून घेणं, अगदी त्या पिशवीच्या मधोमध फळ घेणं आणि पुन्हा तारेचा असणारा वरचा शेंडा आहे तो आपण काय करतो देठाला या ठिकाणी गुंडाळून टाकतो. हा टाकत असताना आपण पाहू शकता स्क्रीनवरती आता या ठिकाणी झाडाला एक आलेली मोहर काढी, मात्र त्याला फळधारणा या ठिकाणी झालेली नाहीये. मग अशा स्थितीमध्ये अशी खराब झालेली काडी आहे ही आपण आत्ताच आपल्या प्रूनरच्या साह्याने या ठिकाणी काढू शकता. आणि जर असं अचूक योग्य व्यवस्थापन जर आपण केलं तर नक्कीच झाडाचं आरोग्य, त्याच्यापासून मिळणारी फळधारणा ही प्रामुख्यानं खूप आदर्श असते. या व्लॉगच्या निमित्तानं आदरणीय भिसे साहेबांच्या बागेमध्ये जवळजवळ 3 एकरामध्ये आदरणीय साहेबांनी याच्यामध्ये जवळजवळ 600 झाडांची लागवड आपण केलेली आहे. आणि दिलेल्या नियोजनाप्रमाणे या ठिकाणी साहेब अतिशय चांगलं असं व्यवस्थापन करते. आपण पाहू शकता वरच्या बाजूला एक दिसणारं केशर जातीचं झाड आहे, त्याला देखील भरगतचं फळ या ठिकाणी लागलेली आहेत. आणि मग हे जे अर्ली हार्वेस्टिंग मेथड आहे, थोडंसं लोकांच्या मनामध्ये याच्यामध्ये संभ्रम असतात की बाबा की फक्त आणि फक्त पॅक्लोबिक्ट्रोझॉल किंवा कल्टार दिल्यामुळंच या ठिकाणी फळधारणा चांगली होते. तर या ब्लॉगच्या निमित्तानं मी आपणा सर्वांना नक्की सांगेन की पॅक्लोबिक्ट्रोझॉल हा एक वाढ नियंत्रक म्हणून या ठिकाणी काम करत असतो. आणि वाढ नियंत्रकापेक्षा झाडाला आवश्यक असणाऱ्या अनेक बाबी आहेत, ज्या अनेक बाबींच्यावर देखील आपल्याला काम करावं लागतं. तर मनातला हा ग्रह या ठिकाणी काढून आपण टाकला पाहिजे. आणि जर झाडाला योग्य असणारं पोषण जर आपण त्याला अन्नद्रव्यातून दिलं, प्रामुख्यानं भिसे साहेबांच्या बागेबद्दल बोलताना मी आवर्जून सांगेन की या संपूर्ण बागेला आपण कुठल्याही प्रकारचं रासायनिक खत व्यवस्थापन या ठिकाणी केलेलं नाही आहे. संपूर्णपणे आपण पाहू शकता स्क्रीनवरती या ठिकाणी झाडाला गोलाकार आपण आळं केलं आहे. आणि याच्यामध्ये आपण पूर्णपणे फळाची गळ होऊ नये या उद्देशानं पूर्णपणे आपण त्याला स्टिक मल्चिंग आपण या ठिकाणी केलेलं आहे. आणि हे स्टिक मल्चिंग केल्यामुळं बाष्पीभवनाची प्रक्रिया थांबते आणि तुलनेनं काय होतं की मग होणारी फळगळ या ठिकाणी थांबत असते. तर फळगळ होऊ नये म्हणून देखील आपण याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे आपण याच्यामध्ये काम केलेलं आहे. ही फळधारणा पाहिल्यानंतर खरोखर आदरणीय भिसे साहेबांनी गेल्या 2 वर्षामध्ये जे कष्ट घेतलं ते कष्ट या ठिकाणी आपण प्रत्यक्ष रूपात पाहू शकतो. हे पाहत असताना मी आवर्जून सर्व लोकांना सांगेन की बघा आता समोर केशर जातीचं झाड आहे, अगदी जमिनीलगत भरपूर असे या ठिकाणी फळं लागलेली आहेत. मी मग असे म्हटलं की जसं मोहर कालावधीमध्ये किंवा फळधारणेच्या कालावधीमध्ये या ठिकाणी आपण जसं स्टिक मल्चिंग करतोय तसंच पाण्याचं योग्य व्यवस्थापन देखील आपण करणं गरजेचं असतं. आपण पाहू शकतात माझ्यासमोर जी कैरी आहे, जर कैरी जर आपण काळजीपूर्वक जर पाहिली तर आपल्या लक्षामध्ये येईल की साधारणपणे आत्ता 350 पावणे 400 ग्रॅमची कैरी या ठिकाणी तयार आहे. तर व्यवसायाच्या भागानुसार किंवा मार्केटचा जर आपण विचार केला तर आपल्या लक्षामध्ये येईल की चालू वर्षी आंब्याची होणारी आवक ही तुलनेनं थोडीशी कमी आहे. आणि जर अशा प्रकारचा दर्जेदार माल जर आपल्याकडे जर तयार असेल तर नक्कीच याला चांगला असा भाव देखील या ठिकाणी मिळू शकतो. तर सर्व शेतकरी बांधवांनी जास्त घाई न करता जर आपण आपल्या बागेमध्ये तयार केलेलं फळ अतिशय दर्जेदार असेल तर नक्कीच त्याला चांगला भाव देखील आपल्याला मिळू शकतो. समोर स्क्रीनवरती केशरचं जे फळ दिसतंय तर नॉर्मली साधारणपणे 400 ग्रॅम प्लस आत्ता ही 2 फळं या ठिकाणी आहेत, आपण पाहू शकतात. अशा प्रकारे जर अचूक व्यवस्थापन जर आपण केलं तर नक्कीच एक आदर्श बाग त्या ठिकाणी तयार होत असते. ज्यांच्या बागेबद्दल मी आपणा सर्वांना सांगतोय ते सन्माननीय बाळासाहेब भिसे नमस्कार करताय सर्व शेतकरी बांधवांना. त्यांना यायला थोडासा उशीर झाला, मात्र त्यांनी येण्यापूर्वीच बागेचं पूर्ण व्यवस्थापन या ठिकाणी मी आपल्याला सांगायचं या ठिकाणी प्रयत्न केला आहे. 2 वर्षापूर्वी लागवड करत असताना जे स्वप्न त्यांनी पाहिलं होतं ते आज प्रत्यक्षामध्ये या ठिकाणी या फळांच्या रूपानं आलं आहे. आपणा सर्वांना आदरणीय भिसे साहेबांच्या बागेबद्दल माहिती सांगत असताना आपण स्वतः देखील याचं जर अचूक नियोजन केलं तर आपण देखील आता अशा प्रकारची अतिशय चांगली अशी बाग आपण तयार करू शकता किंवा त्याच्यापासून चांगलं असं उत्पादन या ठिकाणी घेऊ शकता. बघा स्क्रीनवरती बरोबर 3-3.5 वर्षाचं झाड आहे आणि त्याला झालेली अशी भरगतचं फळधारणा पाहिली
तर केलेल्या कष्टाचं चीज झालं आहे असं म्हणायला हरकत नाही. आदरणीय बाळासाहेब बिसे त्यांना थोडंसं तुम्हाला क्लोज दाखवायचा प्रयत्न करतो जरा. ओके. या व्लॉगच्या निमित्तानं आदरणीय साहेबांच्या बागेची यशोगाथा थोडक्यात सांगायचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. ज्यांना कोणाला अर्ली हार्वेस्टिंगबद्दल जर प्रॉपर मार्गदर्शन हवं असेल तर यूट्यूबवर मी नेहमीच मार्गदर्शन करतो. मात्र जर आपल्याला पर्सनली जर अर्ली हार्वेस्टिंगबद्दल जर माहिती हवी असेल तर आपण मला 8888 78 22 53 किंवा 88 55 900 300 या नंबरवर आपण संपर्क करू शकतात. आपणास जर योग्य मार्गदर्शन हवं असेल तर नक्कीच शेतकरी बांधवांच्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये जवळजवळ 30-32 व्हॉट्सअप ग्रुपवरून आपण मार्गदर्शन करतो. मात्र आपल्याला पर्सनली जर मार्गदर्शन हवं असेल तर नक्कीच या ठिकाणी मी आपणास करू शकतो. आपण आज हा छोटासा व्लॉग या ठिकाणी पाहिलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.